मुख्यमंत्र्यांचं परभणी रड्यावर विधानसभेत भाष्य. म्हणाले, बाबासाहेबांना हे अपेक्षित नाही, विरोधकांनी राजकारण करू नये. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 3 आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून पहिले हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. पहिल्या दिवशी विधानसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीसाठी आणि बीडच्या प्रकरणावर सरकारवर निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत परभणी रडा आणि बीडच्या घटनेवर भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी परभणी रेल्वे स्थानकाबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका मनोरुग्णाने केली होती. या घटनेनंतर परभणीत हिंसाचार उफाळ्याचं दिसून आला. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यातील सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडी संशयास्पद मृत्यू झाला होता. तर बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद बीडमध्ये उमटले. या दोन्ही प्रकरणावरून सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली. आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकारची या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची तयारी आहे. विधानसभा अध्यक्षांनी उद्याचा निवास नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही. या संदर्भात सविस्तर चर्चा आम्ही करू. दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्यावर चर्चा करून त्यावर सरकारने काय कारवाई केली हे आपण सांगू. विशेषतः परभणीच्या घटनेसंदर्भात मला आवाहन करायचं आहे. संविधानाचा अपमान कोणी सहन करणार नाही. ज्यांनी अपमान केला तो मनोरुग्ण आहे. मनोरुग्णाने अपमान केल्यानंतर त्याच्यावर कारवाई झालेली आहे. तिथे संतापाची लाट पसरली. काही गोष्टी घडल्या, मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला हे अपेक्षित नाही. विधानसभा अध्यक्ष ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळेला यावर सविस्तर चर्चा करून त्यावर योग्य उपाययोजना आपण करू. विरोधी पक्ष देखील याचे राजकारण न करता आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याबाबत चांगल्या सूचना देखील विरोधी पक्ष देखील करेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळेस व्यक्त केली आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, अध्यक्ष महाराज, आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील, पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सरकारची असं नाही चालणार. नाना बोलले आता परत नाही. बसा. या संदर्भात ऐका, बसा. या संदर्भात ऐकून घ्या. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचाच, आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत, मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही. या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू. दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू. त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू. आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही. आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे. मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे. तथापि तिथे एक संतापाची लाट आली, त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या. मला असं वाटतं की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे. मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाही आहे. निश्चितपणे अध्यक्ष महोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू. आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे. म्हणून आपण जेव्हा नेमून द्याल त्यावेळेस याची कारवाई करता येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.